ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डबळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. आजच्या या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी इयत्ता 12वी कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीचा युनिट नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे नफा न कमविणाऱ्या संस्थांची खाती मधील प्रॉब्लेम नंबर 7 सोडवणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 7 आपल्या टेक्स्टबुक पेज नंबर 82 वर आहे. तर नियम काल सांगितलेला आहे मी की ही नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स फायनल अकाउंट आपण सोडवतो. ज्याप्रमाणे आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरून फायनल अकाउंट सोडवत असतो, तसं इथं रिसीट आणि पेमेंट अकाउंटवरून फायनल अकाउंट सोडवायचं आहे. रिसीट आणि पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला रिसीट्स असतात, त्यामध्ये रेव्हेन्यू रिसीट्स आणि कॅपिटल रिसीट्स. इथे पहा समोर तुम्हाला दिसते रेव्हेन्यू रिसीट्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल आणि कॅपिटल रिसीट्स जे आहे ते लायबिलिटी साईडला जातील. फरक काय रेव्हेन्यू आणि कॅपिटल बघा, पुन्हा पुन्हा मिळणाऱ्या उत्पन्नाला रेव्हेन्यू इन्कम म्हणायचं आहे आणि पुन्हा पुन्हा न मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे विशिष्ट हेतूने किंवा विशिष्ट कारणासाठी त्याची वारंवारिता कमी असते उत्पन्नाची, त्याला कॅपिटल रिसीट्स म्हणतात. उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ही पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट आहे म्हणून आपण क्रेडिट साईडला घेतो इन्कम म्हणून. समजा आपण बँकेकडून लोन घेतलेला आहे किंवा इमारतीसाठी फंड मिळालेली उपलब्ध झालेली आहे, ती रक्कम पुन्हा पुन्हा मिळणाऱ्या गोष्टी नसतात, ही देणी असतात म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला दाखवायचं आहे. त्याच पद्धतीनं आता क्रेडिट साईडला पेमेंट्सचे रेव्हेन्यू पेमेंट्स म्हणजे एक्सपेंडिचर्स आणि कॅपिटल एक्सपेंडिचर्स पेमेंट साईडला असतात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला आणि कॅपिटल एक्सपेंडिचर्स बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचं आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग रिसीट्स अँड पेमेंट्स account and additional information prepare income and expenditure account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. पहा रिसीट आणि पेमेंट दिलेला आहे. डेबिट साईडला रिसीट्समध्ये ओपनिंग बॅलन्स आहे रिसीट्स अकाउंटला. सबस्क्रिप्शन, डोनेशन्स, रेव्हेन्यू, एंट्रन्स फीज आणि इंटरेस्ट असे बॅलन्स सोडला तर 4 इन्कम्स आहेत. हे सर्व रेव्हेन्यू आहेत बघा. सबस्क्रिप्शन वर्गणीची रक्कम आहे, डोनेशन रेव्हेन्यू आहे पुन्हा पुन्हा उद्भवणारे, एंट्रन्स फी प्रेवेश फी आणि इंटरेस्ट हे सर्व रेव्हेन्यू इन्कम आहेत. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला जातील. हे पेमेंट साईडला बघा सॅलरी, प्रिंटिंग आणि स्टेशनरी, कमिशन, रेंट, इलेक्ट्रिक चार्जेस हे सर्व दर महिन्याला दर आठवड्याला पुन्हा पुन्हा होणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून ह्यांना आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स म्हणतो. प्रॉफिट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला जातील हे 5ही आयटम. आणि फर्निचर आपण रोज खरेदी करणार आहोत असतो का? नाही, त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे, त्याला आपण असेट मानतो, असेट आहे म्हणून ती बॅलन्स शीटच्या असेटला जाईल. त्यानंतर इन्फॉर्मेशन काय दिले बघा, आउटस्टँडिंग रेंट आहे, रेंटला मार्किंग करून घ्या. सबस्क्रिप्शन इन्क्लूड्स ह्या शब्दाला अंडरलाईन करा, म्हणजे सबस्क्रिप्शनमध्ये काय इन्क्लूड आहे. 1000 ॲज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वाज ₹500. 2 पॉईंट सांगितलेले आहेत सबस्क्रिप्शनला म्हणून सबस्क्रिप्शनला 2 मार्किंग करा. डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट ऑफ 8%, फर्निचरला 8% फर्निचरला मार्किंग करा. आणि 50% एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज, एंट्रन्स फीजला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि लास्ट आहे कॅपिटल फंड दिलेला आहे ₹3000, ती लायबिलिटीजला आपण जसं फायनल अकाउंटमध्ये कॅपिटल येतो तसं कॅपिटल फंड लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे,
व्यवस्थित त्या ठिकाणी काय सोडवायचं आपल्याला लक्षात ठेवा. सुरुवातीला सांगितलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट 31 मार्च 2019, 31 मार्च 2019 अखेरचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट, त्याच रोजीचे एक बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ठीक आहे, व्यवस्थित स्केल करून घ्या. मी सोडवत जाईन त्याप्रमाणे तुम्ही पण त्या ठिकाणी वहीमध्ये सोडवत चला. पोस्टिंग सुरुवातीला प्रॉब्लेम तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, आखणी करून घ्या. मगच त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी जिथं जिथं तुम्हाला फास्ट होईल तिथं व्हिडिओ पॉज करून पोस्टिंग घेऊ शकता. ठीक आहे, हे पाहून घेऊ शकता. रिसीट आणि पेमेंट अकाउंट दिलेला आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसीट आणि पेमेंट अकाउंटला कॅश अकाउंट समजतात, कॅश अकाउंटच असते. रिसीट साईडला बघा, कॅश रिसीट्स किंवा बँक किंवा चेकचे रिसीट्स असतील तर ह्या डेबिटला लिहितात, आणि जर चेकने किंवा कॅशने पेमेंट असेल तर क्रेडिटला. तर सुरुवातीला पहा काय दिलेलं आहे. इयर एंडिंग आहे 31 मार्च 2019, 31 मार्च 2019ला वर्ष संपणार आहे. तर 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 म्हणजे वर्ष कसं असणार आहे, 2018-19 असं वर्ष करंट इयर आहे. हे लक्षात ठेवा, CY लिहितो. आणि 2019-20 काय असणार आहे, हे नेक्स्ट इयर असेल. तर लास्ट इयर कसं असेल पहा, 2017-18 लास्ट इयर आहे. एक लक्षात ठेवायचं, आपणाला फक्त ह्या वर्षाशी संबंधितच इन्कम आणि एक्सपेन्सेस विचारात घेणार आहोत 2018-19. तर सर्वप्रथम बघा, कॅश अकाउंट आहे. ओपनिंग कॅश म्हणजे ह्या इयरची ओपनिंग म्हणजेच लास्ट इयरची क्लोजिंग आहे, ह्या चालू वर्षाशी संबंधित नाही, याचाही विचार होणार नाही. आता सबस्क्रिप्शन इन्कम आहे, 2 मार्किंग केलेलं आहे. इन्कमला लिहायचं आहे, डोनेशन इन्कमला, एंट्रन्स फी इन्कम आणि इंटरेस्ट इन्कम आहेत. हे तीनही आयटम आपण क्रेडिट साईडला लिहिणार आहोत. इन्कमला ज्याला मार्किंग आहे ते इनरला. बघा, फर्स्ट आयटम सबस्क्रिप्शन 5000, इथे सबस्क्रिप्शन्स 5000, त्याला 2 मार्किंग आहेत, त्यामुळे इथंपर्यंत मी 5 ओळी शिल्लक ठेवतो, त्याला 3 ओळी. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम पाहू शकताय, डोनेशन्स इन्कम आहे, तिथं 5000 आहे. मार्किंग नसल्यामुळे ते इनरला येईल 5000 रुपये. 5000. पुढे पहा, एंट्रन्स फी मार्किंग आहे 4000. इनरला लिहून इथं क्लोज करतोय. आणि लास्ट आहे इंटरेस्ट, याला मार्किंग नाही, 1000. इंटरेस्ट 1000. पहा, आता क्रेडिटला बघा, सॅलरीज एक्सपेंडिचर आहे, P&Lच्या डेबिटला येतात, ते सगळे डेबिटला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, कमिशन, रेंट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे सर्व डेबिटला येतील. सॅलरीज अमाऊंट आहे 4000, इट्स हॅव नो मार्किंग. नेक्स्ट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1000. पुढे पहा, कमिशन 500 टू कमिशन 500. Next, rent 2000, it's have marking.
इनरला लिहून घ्या, 1 लाईन स्पेस सोडायचं तिथं. इलेक्ट्रिक चार्जेस 1500. इलेक्ट्रिक चार्जेस 1500. पुढे नेक्स्ट आयटम आहे फर्निचर ॲसेट आहे, मार्किंग आहे 8000 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे म्हणजे ह्या वर्षाची क्लोजिंग आहे. रिसीट आणि पेमेंट अकाउंट म्हणजेच कॅश अकाउंट आहे. ह्या इयरची कॅश आहे. कॅश आणि बँक आपण नेहमी असेटला लिहित असतो, म्हणून फर्निचर आणि बँक बॅलन्स इथं जे बॅलन्स आहे ते असेटला कॅश म्हणून लिहून घ्यायचं. ठीक आहे, पहा बॅलन्स शीटच्या असेटला इथे लिहून घेतो. फर्निचर मार्किंग आहे इनरला आणि बॅलन्सला काय म्हणून सांगितलं आता की कॅश इन हँड असं लिहून ठेवायचं. बँक असेल तर कॅश ॲट बँक आणि कॅश असेल तर कॅश इन हँड. अमाऊंट आहे 1000. पहा समजते का. त्यानंतर आता नेक्स्ट हे क्लिअर झाल्यानंतर आता ॲडजस्टमेंट्स एकूण 5 आहेत. फर्स्ट बघा आउटस्टँडिंग रेंट आहे 200. मग रेंट कुठल्या साईडला लिहिलेला आपण, कुठल्याही साईडला असू दे आउटस्टँडिंग असेल तर प्लस करायचं, मी पुढे नियम सांगत जाईन. रेंट आउटस्टँडिंग 500 आहे. पहा इथं रेंट आहे, ॲड किंवा प्लस चिन्हने लिहू शकता तुम्ही. ॲड आउटस्टँडिंग 200, आउटरला 2200. आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल तर ॲड करून बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला लिहून घेत असतो. पहा ते कॅपिटल फंड नंतर कॅपिटल फंड कॅपिटल एक 2-3 ओळी सोडून लिहितो मी. आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट आहे 200. पुढे पहा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. इथं मी मुद्दामहून अंडरलाईन करतो. सबस्क्रिप्शन इन्क्लूड म्हणजे जे सबस्क्रिप्शनची रक्कम तुम्ही इनरला लिहिलेला आहे इथे बघा 5000, तर 5000 लिहिलेला आहे. पहा सबस्क्रिप्शनची रक्कम हे पहा 5000 इथे लिहिलेलं आहे. ह्या 5000 मध्ये ते काय म्हणतात बघा 1000 ऑन सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ही 1000 रुपीज काय झालेलं आहे ॲडव्हान्स म्हणून रिसिव्ड आहे, म्हणजेच ही कुठल्या इयरशी संबंधित आहे, चालू वर्षाशी संबंधित. चालू वर्षीच ॲडव्हान्स म्हणून मिळू शकते का, नाही. ॲडव्हान्स याचा अर्थ काय आगाऊ मिळणे, म्हणजे याचा अर्थ हे नेक्स्ट इयरशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट इयरशी संबंधित आहे म्हणून काय करायचं ते पुढे सांगत जाईन. आणि पुढे बघा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर स्पष्ट सांगितलेलं 500 म्हणजे चालू वर्षाची आहे. इथून पुढे एक लक्षात ठेवायचं, लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर सबस्क्रिप्शन कुठलीही असू दे, ते एक्सपेन्स असो इन्कम असो ते मायनस करायचं आणि करंट इयरची तेवढी रक्कम ॲड करायचं आहे. हे 1000 रुपये काय करा पहिल्यांदा त्या सबस्क्रिप्शनमधून मायनस करूया. पहा लेस कुठल्या वर्षाशी संबंधित आहे हे, तर नेक्स्ट इयरशी संबंधित आहे. मग इथं तुम्ही ॲडव्हान्स रिसिव्ड किती रुपये आहे 1000 मायनस करायचं. बॅलन्स किती राहील 4000. मग ही ॲडव्हान्स मिळाले पुढच्या वर्षाची, याचा अर्थ ती रक्कम एका दृष्टीनं ती देणी असते. पुढच्या वर्षाची म्हणजे देणी रक्कम जास्त मिळालेली आहे देणी, म्हणून लायबिलिटीजला इथं लिहायचं सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं लिहायचं. सबस्क्रिप्शन
रिसिव्ड इन ॲडव्हान्स किती रुपये? 1000. पुढे पहा, या सबस्क्रिप्शनला आता काय सांगितलेलं आहे? सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹500. करंट इयर चालू वर्षाशी संबंधित येणी आहे, येणी असा शब्द प्रयोग करतो, म्हणून या सबस्क्रिप्शनमध्ये ती रक्कम ॲड करायचं. आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 500. बघा 4000 इथं प्लस करताय तुम्ही 500, आउटरला 4500. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय का, ती जी रेंटची इकडं तुम्ही आउटस्टँडिंग ॲड केला डेबिट साईड म्हणजे डाव्या बाजूला आहे, तेच तुम्ही इथं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला लिहिलं आहे. हे बघा डाव्या बाजूला. ज्या वेळेला तुम्ही क्रेडिट साईडला ॲड करताय उजव्या बाजूला, तर ती असेटला लिहून घ्यायचं. लक्षात येते का? बघा डेबिट साईडला तुम्ही ॲड केला तर लायबिलिटीजला, इन्कम्स क्रेडिट साईडला ॲड केला तर ते असेटला. तिथं लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे? 500. पुढे बघा ॲडजस्टमेंट नंबर 3, डिप्रिसिएशनचा. यू नो दॅट. फर्निचरला 10% डिप्रिशिएशन जे दिलेलं आहे, फर्निचरमधून लेस करा, लेस डिप्रिसिएशन ॲट 8%. म्हणजे 8000च्या 8% किती होईल पहा. 8000च्या 8% किती होईल? 88 64 640 रुपये महिना. म्हणजे 8000मधून 640 वजा करा तर 7360. आपण काय करतो, असेट्समधून मायनस करून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला न लिहिता ऐवजी इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लिहायचं. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर 640. पुढे पहा ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता नंबर 4, 50% ऑफ एंट्रन्स फीज टू बी कॅपिटलाइज्ड. इथं एंट्रन्स फीज इन्कम म्हणून लिहिलेलं आहे, ती कॅपिटलाइज इथं आणायचं आहे कॅपिटलमध्ये. तिथे कॅपिटलकडे आणायचं आहे, मग तिथून ते मायनस केल्याशिवाय इकडे आणता येणार नाही. किती सांगितलेलं आहे त्यांनी कॅपिटलाइज? ते 50% कॅपिटलाइज. ते 4000च्या 50% निम्मी रक्कम होईल 2000, आउटरला बॅलन्स राहील 2000, आणि ही रक्कम कॅपिटलाइज करायचं आहे. ही कॅपिटल फंडमध्ये काय करायचं आहे बघा, ॲड एंट्रन्स फीज. किती? 2000 इनरला लिहितो, कॅपिटल फंड लिहिल्यानंतर ती त्यात बेरीज करून आउटरला घेता येईल. ही झाली 4 नंबर ॲडजस्टमेंट. आणि लास्ट काय दिलेला बघा, इथं कॅपिटल फंड 3000 दिलेला आहे. विषय संपला. कॅपिटल फंड म्हणून इथं तुम्ही लिहून ठेवलेला आहे 3000. बघा इथे ती बेरीज करूया तोपर्यंत. 5000 प्लस 3000 प्लस 2000, 5000 बॅलन्स. ओके. यात नंतर आता काय करा, लगेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखीच या ठिकाणी स्ट्रक्चर आहे, टोटल करायचं. क्रेडिटची रक्कम जर बघितलं तुम्ही तर रक्कम येईल 12500. क्रेडिटची रक्कम येते बघा. 4500 आणि 5 9500, 9 आणि 2 11 आणि 2 12500 रक्कम येईल. आणि डेबिटची रक्कम होईल टोटल 9840 येते. 9840 आणि क्रेडिटची 12500.
मग क्रेडिटची रक्कम जास्त असल्यामुळं दोन्ही साईडला आपण लिहून घेऊया 12,500 12,500 इथं लिहून ठेवतो बघा. 12,500 ही क्रेडिट साईडची आहे आणि डेबिटची टोटल येते 9,840 आणि जी डिफरन्स आहे म्हणजे ही इन्कम जास्त आहे आणि ही एक्सपेन्स आहे म्हणजेच 2,260 रुपये डिफरन्स आहे. त्याला इन्कम जास्त असेल तर प्रॉफिट, तर प्रॉफिट न म्हणता ही सरप्लस म्हणायचं आहे. इथं डेबिटला लिहायचं आहे बघा 2 सरप्लस 2,660. काय एक्सेस आहे? इन्कम एक्सेस आहे. एक्सपेंडिचर कमी आहे, जी एक्सपेंडिचरपेक्षा इन्कम एक्सेस आहे म्हणून ह्या सरप्लसला असं लिहायचं की एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. म्हणजे याला नेट एन पी किंवा नेट प्रॉफिट समजा आपण काय करत असतो, नेट प्रॉफिट किंवा एन पी कॅपिटलमध्ये ॲड करत असतो. सेम इथं कॅपिटल फंड आहे, कॅपिटल आणि कॅपिटल फंड काय ॲड करायचं आहे, सरप्लस 2,660 बघा. 5,000 प्लस 2,660 7,660 प्लस 200 आणि प्लस 1,000 असं एकूण 8,860 दोन्ही बाजू समान होतील व याचा अर्थ बॅलन्स शीट 8,660 ने टॅली होतो. तुम्ही काय करा, असेच या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू या ठिकाणी समजत जाईल. पहिल्या दुसऱ्या म्हणजे टोटली डिफरंट हा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही केव्हा या ठिकाणी संपर्क साधू शकता. प्रयत्न करा. ओके, ठीक आहे.